नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की महायुतीमध्ये जी अखंड धुसफूस चालू आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी भांडणं लागलेली आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा गडबडी होताना दिसत आहेत. याविषयी तुमचं मत काय आहे? तुम्ही एकमेकाशी धड बोलत सुद्धा नाही अशा ज्या बातम्या येत आहेत त्याविषयी तुम्ही काय म्हणाल? तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी साफ साफ सांगून टाकलं की हा सगळा वेड्यांचा बाजार आहे आणि माध्यमांना सुद्धा काही प्रमाणात वेळ लागल्यासारख्या बातम्या दिल्या जात आहेत. तुम्हाला पाहिजे तिथला अँगल घेऊन कॅमेरा लावायचा आणि आम्ही एकमेकाकडे बघत नाही, एकमेकाशी बोलत नाही, असे तुमचे तुमचे निष्कर्ष काढून तुम्ही ज्या राजकारणातल्या घडामोडींना मीठ मसाला लावून वर्णन करताय तो वेड्यांचा बाजार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं त्यावर भाष्य स्वतंत्रपणे करणं आवश्यक आहे. आणि ते भाष्य असे की वेड्यांचा बाजार आहे हे मी वेळोवेळी सांगतो. महाराष्ट्रातल्या माध्यमांना, प्रामुख्याने लिबरल सेक्युलर आणि भाजपला शत्रू मानणाऱ्या पत्रकारांनी माध्यमांसाठी वेड्यांचा बाजार झालाय हे निखळ सत्य आहे आणि त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. पण ह्या वेड्याच्या बाजाराला प्लॉट कोणी, भूखंड कोणी दिला, त्याच्यासाठी तो वेड्याचा बाजार आणि ती दुकानं वेड्यांची मांडण्यासाठी त्यांना जमीन कोणी दिली असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर साफ साफ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असंच येतं. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे वागत असतात, अशी वक्तव्य करत असतात की यांच्यामध्ये लवकरात लवकर दुफडी होऊन हे सरकार कोसळून पडावं म्हणून सातत्याने आपले सगळे देव पाण्यात बुडवून बसलेले जे पत्रकार आणि विश्लेषक आहेत त्यांना त्या पद्धतीचे अर्थ लावायला मदत व्हावी या स्वरूपाचं वर्तन जर शिंदे आणि फडणवीस करत असतील तर त्या वेड्याच्या बाजारातलं दुकान मांडण्यासाठी भूखंड देणारे सुद्धा फडणवीस आणि एकनाथ शिंदेच ठरतात. आपल्याकडे एक मराठीमध्ये एक वाक्प्रचार किंवा उक्ती आहे, तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. म्हणजे समोरचा मारत पण नाही आणि याला लागत पण नाही, पण ओरडा आरडा असा करायचा, या रे बापरे बापरे केवढी मारहाण झाली, तो टाहो फोडून रडतोय वगैरे वगैरे. आणि मग त्याची वर्णनं भिंती आडच्या अशा आवाजाची वर्णनं जशी केली जातात त्या प्रकारची वर्णनं आणि विश्लेषण बातम्यांमधून रंगवली जात आहेत. तेव्हा एक प्रश्न अगदी मित्रत्वाच्या नात्याने देवेंद्र फडणवीसांना विचारावासा वाटतो की बाबा तुम्ही किती लोकांशी, देवा भाऊ किती लोकांशी खेळत बसलेला आहात आणि किती लोकांना खेळवत बसलेले आहात. ठीक आहे, राजकारणामध्ये कितीही प्रामाणिक माणूस असला, कितीही सभ्य माणूस असला तरी त्याला साधू संत होऊन चालत नाही. समोर जर बदमाश भामट्यांची टोळी असेल तर तुम्हाला पण वेळ प्रसंगी भामटेगिरी करून, बदमाशी करून आपला मार्ग काढावा लागतो, आपला हेतू साध्य करावा लागतो. त्यासाठी आवश्यक तितकी बदमाशी करावी लागते. ती देवेंद्र फडणवीसांनी करायला अजिबात हरकत नाही. ती प्रत्येक राजकारण्यावरची सक्ती असते. तुम्हाला आवडो न आवडो, समोरच्या माणसाची त्याच्याच पद्धतीत उत्तर द्यावं लागतं. तुकोबांनी म्हटलेलं ना, ऐशा नरा माराव्या मोजूनी पैजारा. तेव्हा जो माणूस तितका नालायक असेल त्याला जोड्यानेच मारलं पाहिजे आणि तो जोडा काढून दाखवत असेल तर त्याला तुम्ही जोड्यानेच उत्तर दिलं पाहिजे. हे खरंच आहे. पण ते जे तुमच्या समोर राजकारण करायला उभे आहेत त्यांच्या बाबतीत असला खेळ देवेंद्र फडणवीसांनी करायला काहीही हरकत नाही.
पण दुसरी गोष्ट अशी आता वारंवार नजरेत भरायला लागलेली आहे की एकाच वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, हे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री मिळून ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये खेळत आहेत ते बघितलं की असं वाटतं की त्यांच्या विरोधातले जे राजकीय पक्ष आणि संघटना आहेत त्याच्या पलीकडे जाऊन पत्रकारिता किंवा बुद्धिवादाचा मुखवटा पांघरून बसलेले जे अनेक लोक आहेत त्यांना सुद्धा हे तीन नेते सातत्याने खेळवत असतात, सातत्याने खेळवत असतात. आणि त्यांच्याकडून म्हणजे आपले विरोधक आहेत पण त्या विरोधकांनी आपल्याला पाहिजे ते करावं अशा पद्धतीत खेळवलं जात असतं. मला एक जुना सिनेमा आठवतो, बहुतेक त्या सिनेमाचं नाव गोलमाल आहे. खूप जुना, 20-25 वर्ष जुना सिनेमा आहे. उत्पल दत्त, ती एक बिंदिया गोस्वामी नावाची अभिनेत्री होती आणि मराठी नट अभिनेता अमोल पालेकर यांच्या भूमिका असलेला तो चित्रपट होता गोलमाल. त्याच्यात अमोल पालेकरचा खोटा खोटा डबल रोल दाखवलाय आणि त्यामध्ये त्या बिंदिया गोस्वामीचा बाप ती भूमिका उत्पल दत्तने केलेली आहे. आणि तो उत्पल दत्त हा शेठ असतो काय, कंपनीचा मालक वगैरे असतो काय, जे काय असेल ते, पण तो अखंड आपल्या घरात एक बुद्धिबळाचा डाव मांडून खेळत असतो. पण त्या खेळाचं, त्या बुद्धिबळाच्या डावाचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्या समोर दुसरा कोणी खेळाडूच नसतो. उत्पल दत्त हा एकटाच बुद्धिबळ खेळत असतो. तो त्या पटाच्या या बाजूला बसतो आणि मग समोरचं सगळं बघतो आणि एक खेळी करतो, मग उठतो आणि पलीकडे जाऊन बसतो. आणि पलीकडच्या बाजूने सुद्धा जी काय प्यादे मोहरे हलवायचे असतात ते तोच उत्पल दत्त हलवतो. म्हणजे दोन्हीकडून उत्पल दत्तच बुद्धिबळाचा डाव खेळत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला हल्ली असं वाटतं की दोन्ही बाजूचे डावपेच हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि कधी कधी अजितदादा तिघे मिळून सत्ताधारी राजकारण पण तेच खेळतात आणि विरोधी राजकारण सुद्धा हेच तीन नेते खेळतात की काय अशी शंका येते. आणि अर्थातच पवारांसारख्या एका धुरंधर मुत्सद्दी बिलंदर राजकारण्याला गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे मार्जिनलाइज करून टाकलेलं आहे ते बघितलं की एक लक्षात येतं की आता फडणवीसांना सुद्धा असल्या डावपेचाच्या राजकारणाची चटक लागलेली आहे. ते म्हणतात ना, आपल्याकडे एक म्हण आहे की गावात बिबट्या किंवा वाघ किंवा सिंह वगैरे अशी श्वापद आली आणि त्यांनी जर कुठच्या तरी माणसाला, म्हाताऱ्याला, मुलाला मारलं आणि खाल्लं तर मग त्याला त्या जिवंत रक्ताची छटक लागली की मग तो नरभक्षक वगैरे होतो असं म्हटलं जातं. राजकारणात सुद्धा किंवा आपल्या व्यवहारिक जगण्यात सुद्धा आपल्याला चटक लागली असा एक शब्दप्रयोग आपण वापरतो. तेव्हा 2019 नंतर शरद पवारांनी जे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जे काय राजकारण केलं होतं आणि निवडणुकांचे निकाल लागल्या लागल्या उद्धव ठाकरे यांना महायुतीमधून फोडून निवडून आलेल्या आमदारांची मिळून महाविकास आघाडी बनवली आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी नेते पदावर समाधान मांडण्याला शरद पवारांनी भाग पाडलं होतं. वरकरणी बघितलं तर उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली होती. पण ती दगाबाजी करण्यामागे मेंदू कोणाचा होता, बुद्धी कोणाची होती? शरद पवारांची होती. आणि मग असं करताना आपल्याला दगा दिलाय उद्धव ठाकरेंनी, पण उद्धव ठाकरे यांच्याकडे एवढी बुद्धिमत्ता किंवा एवढी चतुराई नाहीये. त्यांना या फशी पाडले ते शरद पवारांनी पाडले.
शरद पवार आपल्याशी राजकारण खेळतायत. दाखवायला एक बावलं म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलेलं आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर बसवण्याचं सगळे राजकारण आणि डावपेच आणि रणनीती ही शरद पवारांची आहे हे ओळखून विरोधी नेतेपदावर 2.5 वर्ष बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मनोमन एक खुणगाट बांधलेली होती की काही करायचं, पण शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे उखडून टाकायचं. आणि एकदा ते उखडून टाकायचं ठरवल्यानंतर त्याची पहिली अट अशी होती की शरद पवारांनी बनवलेलं जे महायुतीचं सरकार होतं, ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्या उद्धव ठाकरेंचा शिवसेना नावाचा पक्ष आणि त्याचं राजकारणातला प्रभाव हा पूर्णपणे उखडून टाकायचा. शिवसेना ही आपली ताकद आहे आणि ती ताकद जपली पाहिजे. सत्ता येईल किंवा जाईल, पण पित्याने आपल्याकडे सोपवलेला पक्ष आणि संघटना ही आपल्या पाठीशी एक दिलाने एकजुटीने भरभक्कम उभी राहिली पाहिजे. याचा भान उद्धव ठाकरेंना राहिलं नाही आणि ते इतके शरद पवारांच्या आहारी गेले की हळूहळू करत आपली ओळख, आपला परिचय, आपला चेहरा, आपलं तत्वज्ञान, आपल्या भूमिका उद्धव ठाकरे यांनी मातीमोल करून टाकल्या आणि आपोआपच शिवसेना नावाचा पक्ष 1990 नंतर बाळासाहेब ठाकरेंनी ज्या भूमिकेतून उभा केला होता, ती भूमिका इतकी पातळ 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 होत नामशेष झाली की उद्धव ठाकरेंना त्यांच्याच पक्षातले आमदार सुद्धा नेता मानायचे बंद झाले. कारण त्यांना कळत होतं उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची हौस फिटत असेल, पण आपापल्या मतदारसंघात आपलं हिंदुत्व पातळ झालं तर आपण परत निवडून येणं अशक्य आहे. आणि मग अशा आमदारांना उद्धव ठाकरे विषयीची त्यांची जी नाराजी आहे तिचं भांडवल करत देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय भाजप नेतृत्वाच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर करायला सुरुवात केली आणि 2.5 वर्ष होत असताना 56 आमदारापैकी 40 आमदार उद्धव ठाकरे यांना झुगारून शिवसेनेतून बाहेर पडले आणि बघता बघता शरद पवारांनी उभा केलेला तो महाविकास आघाडीचा डोलारा होता तो पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. वरकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला, अमुक झालं तमुक झालं याची खूप चर्चा झाली, पण फडणवीसांनी सरकार पाडलं ते उद्धव ठाकरेंचं असलं तरी ती शरद पवार यांच्यासाठी नामुष्की होती. कारण हा सगळा खेळ शरद पवारांनी केलेला होता आणि जेव्हा शरद पवारांसारख्या दिग्गजाला त्याच्याच खेळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जमीन दोस्त करून दाखवलं तेव्हा ती बाब पुरेशी होती. सरकार बदल झाला होता, भाजप परत सत्तेत येऊन बसलेला होता. भले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री केलेले असतील आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं असेल, पण अजूनही शरद पवार हे आपली ताकद राखून होते. शिवसेना जमीनदोस्त झाली, पण राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची ताकद होती. जोपर्यंत ती ताकद खच्ची होत नाही तोपर्यंत एक बावला मुख्यमंत्री हलवून सुद्धा शरद पवार कमजोर झाले असं होत नव्हतं. आणि म्हणून शरद पवारांना सुद्धा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये कमजोर करण्याला पर्याय नव्हता. तोही मार्ग किंवा ते पाऊल देवेंद्र फडणवीसांना उचलावं लागलं आणि त्यातून मग सरकार भरभक्कम असताना, सरकारकडे चांगलं बहुमत असताना सुद्धा शरद पवारांच्या गोटामध्ये 40 आमदार फोडून अजितदादांसकट त्यांना वेगळे काढण्याचा डाव खेळला गेला. भाजपच्याही अनेक कट्टर समर्थकांना हा डाव कळला नाही. तो डाव सोपा होता. जर शरद पवार आपल्या पक्षाच्या पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहिले तर दुसरा उद्धव ठाकरे निर्माण करणं त्यांना अशक्य नव्हतं. म्हणून पहिला टप्पा उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय उतार करणं होतं.
पण दुसरा टप्पा खुद्द शरद पवारांना त्यांच्या बलशाली पक्षामध्ये काटछळ आणि शह देऊन कमजोर करणं होतं, दुर्बळ करणं होतं. आणि अजितदादा हा घरातलाच पुतण्या फोडून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने शरद पवारांना जो शह दिला, त्यानंतर शरद पवार ठीक आहे, लोकसभेला 8 खासदार वगैरे निवडून आले, ते सोडून द्या. पण शरद पवार विधानसभेच्या निवडणुका 2024 येता येता इतके खच्ची झालेले की आयुष्यामध्ये शरद पवार या नावाने अवघे 10 आमदार निवडून आले. शरद पवारांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा नीचांक आहे. 1978 साली काँग्रेसमधून वेगळे झालेले शरद पवार हे वेळोवेळी नवे पक्ष काढत आले, वेगळी चूल मांडत आले, पण तरीही 40 ते 60 आमदारांच्या संख्येमध्ये शरद पवार निवडणुकीत विजय मिळवत राहिलेले होते. ते शरद पवार 2024च्या निवडणुकीमध्ये एकदम 6 नंबरचा पक्ष झाले. आणि नुसता 6 नंबरचा पक्ष झाले असं नाही, त्यांच्या आमदारांची संख्या अवघी 10 पर्यंत खाली आली. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास संपल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपलं डावपेचाचं आणि रणनीतीचं आणि धूर्तपणाचं राजकारण टिकू शकत नाही, याची खात्री सुद्धा शरद पवारांना पटलेली आहे. पण शरद पवार संपले, उद्धव ठाकरे कमजोर झाले. पण हे सगळं करताना देवेंद्र फडणवीस यांच्यातला शिकारी स्वभाव हा जर उफाळून आलेला असेल, तर हे फडणवीसांच्या महाराष्ट्रातल्या किंवा राष्ट्रीय राजकारणातल्या मोहिमेमध्ये संपलेलं कार्य होऊ शकत नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे जसे दोन दांडगे होते, ज्यांच्याशी टक्कर देऊनच भाजपला महाराष्ट्रामध्ये निर्विवाद उभं करणं आवश्यक होतं, तितकाच एक तिसरा घटक आहे. आणि तो घटक आहे तो महाराष्ट्रातली पत्रकार, मीडिया, बुद्धिजीवी, संपादक वगैरे वगैरे. 1999 साली ज्या वेळेला मध्यावधी निवडणुका झाल्या आणि भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळवता आलं नाही किंवा बहुमताच्या जवळ जाता आलं नाही, तेव्हा एकमेकाविरुद्ध लढलेले काँग्रेस आणि नवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांना एकमेकासमोर बसवून एकमेकाच्या सोबत आणून त्यांच्या जोडीला जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष यांची सगळी गोळा बेरीज करून एक काँग्रेस आघाडी उभं करणं, हे काम महाराष्ट्रातल्या संपादक, पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी केलेलं होतं. भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं हा शरद पवारांचा अजेंडा नंतरचा आहे. महाराष्ट्रातल्या सेक्युलर आणि लिबरल पत्रकारांचा तो सगळ्यात पहिला अजेंडा होता गेल्या 27 वर्षाचा, 30 वर्षाचा, की हिंदुत्ववादी पक्षांना सत्तेच्या बाहेर बसवणं हा इव्हन काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा अजेंडा नव्हता, पण इथल्या सेक्युलर, बुद्धिजीवी, संपादक आणि पत्रकारांचा अजेंडा होता. त्यांनी 99 साली शरद पवारांना इतका दबाव निर्माण केला की ज्या सोनिया गांधी विरुद्ध बंडाचा झेंडा 4 महिन्यापूर्वी उचलला होता, त्यात सोनिया गांधींसमोर शरद पवारांना शरणागत होण्याची पाळी महाराष्ट्रातल्या पुरोगामी पत्रकारांनी आणली. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना नामोहरम करून देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रातली लढाई संपलेली नव्हती. याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नामोहरम केल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात आपणच प्यादी आणि मोहरे फिरवतो अशा मस्तीत असलेल्या राजकीय विश्लेषक, संपादक आणि पत्रकार यांना सुद्धा जमीनदोस्त करून टाकणं, त्यांची विश्वासार्हता खतम करणं, हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तिसरा टप्पा होता.
याच मार्गाने गुजरातमध्ये नरेंद्र मोदी गेले, आधी पक्षातले मग विरोधी पक्षातले आपले प्रतिस्पर्धी संपवता संपवता नरेंद्र मोदींनी मीडियाचा मुखवटा पांघरून बसलेले संपादक बुद्धिजीवी म्हणून बसलेले जे भाजपचे गुजरात मधले खरेखुरे विरोधक, जे नवनव्या खेळाडूंना मैदानात आणून भाजपला बेजार करायला बघत होते, त्यांनाही नरेंद्र मोदींनी संपवले. तसं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आखाड्यामध्ये तिसरा न दिसणारा पहलवान म्हणजे पत्रकार, संपादक आणि बुद्धिजीवी जे सेक्युलर म्हणून भाजपला लोळवण्याची भाषा सातत्याने बोलतात, त्यांना सुद्धा लोळवणं हे आवश्यक होतं. आणि म्हणून आज बघितलं आपण तर ह्या सगळ्या स्थानिक निवडणुका आल्यात, त्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या पुरोगामी सेक्युलर बुद्धिजीवी वगैरे जगे कोण आहेत सेक्युलर, जे समोर येत नाहीत पण भाजपला राजकारणातून संपवण्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पणाला लावतात, त्यांना जमीनदोस्त करणं आणि स्थानिक निवडणुकांमध्ये निर्विवादपणे भाजपचा झेंडा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फडकवणं हे देवेंद्र फडणवीसांचं उद्दिष्ट आहे. आणि आज मला असं दिसतं की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे अशा छुप्या दबा धरून बसलेल्या सेक्युलर श्वापदांची शिकार करायला निघालेत. आणि म्हणून मी ते शीर्षक दिलं, देवा भाऊ किती लोकांची कुठे कुठे खेळत बसलात. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.